मराठा आरक्षणाच्या या अधिसूचनेला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। हा आमच्यासोबत विश्वासघात असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मसुद्याला विरोध केला जातोय, ओबीसी कडून हा विरोध केला जातोय। आपल्यासोबत हा विश्वासघात असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। आपल्यासोबत हा विश्वासघात केला जातो आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलेलं आहे। मराठा आरक्षणाला दिलेल्या अधिसूचनेला ओबीसींकडून विरोध होतोय। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत। सर, कसं पाहता सर, जरांगे पाटला जो काही आंदोलन होतं त्यांनी आता मागे घेण्याचं जाहीर केलेलं आहे, त्याचबरोबर सरकारने देखील त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य केल्या, तर या ठिकाणी राजपत्र त्यांच्या हातात पडले नाही। जर आंदोलनकर्त्याचं समाधान झालं असेल आणि त्यांनी त्यांचा संप मागे घेतला असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांचं आंदोलन त्यांनी मागे घेतलं, त्यांचं मी वारंवार सांगत असतो की जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं तेव्हा आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामध्ये संवाद होणं आवश्यक असते। कालपासून संवाद झालेला आहे, कुठेतरी मध्यस्थी पॉईंट निघालेला आहे, त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन। पण ज्या बाबीमुळे त्यांचं समाधान झालं त्याच्यावर आता भविष्यामध्ये चिंतन मनन होईल आणि मग खरंच समाजाला काय मिळालं आणि काय नाही मिळालं हे जेव्हा लक्षामध्ये येईल तेव्हा समाज योग्य तो निर्णय घेईल। मात्र जरांगे पाटलाची मागणी होती वारंवार की मला ओबीसीतून आरक्षण हवंय आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांना देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं, या सगळ्याचा उल्लेख जो आहे तो राजपत्रामध्ये करण्यात आल्याचा सरकारकडनं दावा केला। राजपत्र वाचा ना तुम्ही। माझं म्हणणं आहे तुम्ही लोक राजपत्र वाचा, मला वाचायची गरज नाही। त्या मी कालपर्यंत परवापर्यंत तुमच्याच लोकांच्या समोर बोलत होतो की वडील, आजोबा आणि पणजोबा याच्या महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजामध्ये जी जात असेल त्या जातीचंच प्रमाणपत्र त्याच्या मुलांना किंवा नातवंडांना मिळत असतं, तेच त्या जी आर मध्ये दिलेलं आहे। नवीन काय आहे, जो जुना जी आर आहे तो नवीन तारीख काढून काढलेला आहे। हा, नव्याने काही चाललेलं, त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। ओबीसी समाजावर सरकारने अन्याय केला नाही, त्याच्यामुळे आपल्या मार्फत मी सरकारचे मनापासून अभिनंदन करतो, त्याचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर।